आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। दरेगाव येथे कानिफनाथ यात्रा उत्सव शांततेत संपन्न। कुस्त्यांच्या दंगलीने कार्यक्रमाची सांगता। चांदवड तालुक्यातील दरेगाव हे गाव विश्राम मढी म्हणून प्रसिद्ध असलेले ओम चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रेला रंगपंचमीला सुरुवात होऊन दिनांक 9 सोमवार कुस्त्यांच्या भव्य दंगलीने यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली। धुलीवंदनाला पारंपरिक व परंपरेनुसार वीरांची मिरवणूक निघाली। दिनांक 6 व 7 ला यात्रेनिमित्त लोकमनोरंजनाचा तमाशा कार्यक्रम झाला। दिनांक 8 ला सकाळी रंगपंचमीला कानिफनाथ महाराज प्रतिमा ठेवून रथ, लहान मुलांनी नवनाथ महाराज वेशभूषा परिधान करून गावातून रथ निघाला। रथाला भाविक बैल जुंपतात, महिला पंचारतीने ओवाळून नारळ वाढवतात। रथापुढे भाविक नवस्फूर्ती म्हणून लोटांगण घालतात व दुपारी रंगाची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्यात आली। यावेळी गावागावाहून आलेल्या देवाच्या काठ्या मिरवणूक काढून मारुती मंदिरासमोर देवाच्या नावाने कौल मागण्यात आला। रात्री देवी देवतांचे मुखवटे घालून रात्रभर आखाडी भोवाडा साजरा करण्यात आला। दिनांक 9 ला सोमवारी ओम चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिर येथे यात्रा भरते। यात्रेला भाविक दर्शनाला येतात। यावेळी भाविक गुळाचा मलिदा देवाला वाहतात व नारळ वाढवितात। भाविकांनी नतमस्तक होऊन दर्शन घेतले। यात्रेत मिठाई, सौंदर्य प्रसाधने, खेळणे पाळणे दुकाने थाटण्यात आली। 16 वर्षापासून यात्रेनिमित्त दरवर्षी गोटू वाघ गिरणारे तालुका देवळा यांच्यातर्फे दिवसभर भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो। 4 वाजेपासून कुस्त्यांची दंगल होते। या कुस्त्यांच्या दंगलीसाठी बाहेर राज्यातून व चांदवड, लखमापूर, येवला, मनमाड, अंबासन, मेसनखेडे, एरंडगाव असे राज्यातील पहिलवान यात्रेच्या कुस्त्यांसाठी हजेरी लावतात। शेवटी मानाची कुस्ती वैष्णव देवरे या पहिलवानाने या ओम पुंड पैलवानाला हरवून मानाची कुस्ती वैष्णव देवरे यांनी जिंकली। कुस्त्यांच्या दंगलीने यात्रेची सांगता केली। यावेळी यात्रा कमिटी सदस्य, भजनी मंडळ व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक भाऊसाहेब अहिरे।